गेल्या 2 दिवसापासून कराड, पाटण या परिसरामध्ये पर्जन्यमान चांगल्या प्रमाणात होत आहे. या कालावधीमध्ये आपत्ती व्यवस्थापनासाठी एनडीआरएफची टीम ही कराड आणि पाटण या 2 उपविभागासाठी इन्स्पेक्टर दिलीप कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली 28 जवानांचं पथक आहे. ते गेल्या आठवड्यापासून इथं कराड आणि पाटण उपविभागासाठी तैनात आहे. त्याचबरोबर गेल्या आठवड्यामध्ये आम्ही 3 ठिकाणी मॉकड्रिल पण घेतलेले आहेत. तांबवे, कराड शहरामध्ये, प्रीतीसंगम इथं आणि रेटरेमध्ये, की येणाऱ्या आपत्तीचं उत्तम प्रकारे व्यवस्थापन होऊन त्यामध्ये कुठल्याही प्रकारची जीवितहानी होणार नाही या बाबतीत ही मॉकड्रिल घेण्यात आलेली आहे. काल, आज आणि उद्याचाही जर का हवामानाचा अंदाज पाहता या कालावधीमध्ये कुठंही पूर परिस्थिती अथवा त्यामध्ये वेळेत बचाव करण्यासाठी ही पथक तैनात आहे. यांनी पाटण अधिक कराड तालुका या 2 तालुक्यावरती साठीची ही टीम आहे. ही यापुढील 3 महिन्याच्या कालावधीसाठी या उपविभागामध्ये कार्यरत असणार आहे. जो हवामान खात्यानं जो अंदाज वर्तवलेला आहे त्यानुसार आज दिवसभर गटविकास अधिकारी, तहसीलदार, त्याचबरोबर पोलीस विभाग यांनी भागामध्ये पाहणी केलेली आहे आणि त्याचबरोबर क्षेत्रीय पातळीवरील सर्व कर्मचाऱ्यांना, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी यांना सर्वांना मुख्यालयी राहण्याच्या आणि सतर्कतेच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत. तसेच 1 जून पासून तहसील कार्यालयात तालुका नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर नगरपालिका हद्दीमध्ये आणि पंचायत समितीमध्येही त्यांचा स्वतःचा 1 जून पासून 24 तास हा नियंत्रण कक्ष हा कार्यान्वित आहे. या आपत्तीच्या अनुषंगाने मला सर्व नागरिकांना आवाहन करायचं आहे की कुणीही अफवावर विश्वास ठेवू नये. त्याचबरोबर ज्या ठिकाणी जास्त पाणी आहे, विशेषतः ओढ्यावरून किंवा पुलावरून पाणी वाहत असेल तर तिथं नागरिकांनी धाडस करू नये एवढं मला या निमित्तानं आवाहन करायचं आहे. आणि आपत्ती व्यवस्थापनाला कराड उपविभाग प्रशासन हे सज्ज आहे एवढं मला सांगायचं.